मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा झालाय। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेकडे येणार आहे। मुंबई महापालिकेला जागा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। रेसकोर्सची जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरली जाणार आहे। राज्य सरकारने दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेससाठी सुविधा केली जाणार आहे। तर अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। मात्र याच्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना युबीटी कडून आक्षेप घेतला जातो। रेसकोर्स हे मुंबईकरांची त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचं ऑक्सिजन देणारी एक चांगली जागा आहे। शासनाने जर त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे ही जागा वर्ग केली असेल, उद्देश चांगला असेल तर निश्चित मुंबईकर त्याला साथ आणि सहकार्य देतील। काही जागांवरती अनेक वर्षांपासून राहत असलेली कुटुंब आहेत, त्या कुटुंबांचं काय करणार हे महत्त्वाचं आहे। तिकडच्या लोकांचं तिथल्या तिथे पुनर्वसन केलं जाणार असेल तर निश्चितच मुंबईकर साथ देतील, अन्यथा आम्ही या शासनाचा जो काही चुकीचा उद्देश असेल तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। 119 एकरची जागा ही ताब्यात घेण्याची घाई चाललेली असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही। तर आपण बघितलं असेल की मुंबईकरांचा पैसाचा लयलूट 2-2.5 वर्ष कशा प्रकारे केलेले आहेत आणि घाईघाईने कोस्टल रोड असेल, घाईघाईने ट्रान्स हार्बर लिंक असेल, गोखले पूल असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले जात आहेत। आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की बाई ही देखील जमीन घेऊन लवकरात लवकर टेंडर काढण्याचा प्रयत्न होतोय। दुसरी माहिती आमच्याकडे आहे की आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्याचे SRA करून आपल्या काही मर्जीच्या बिल्डरांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।